विराजसला वाचवायचं असेल तर त्या बदल्यात त्याला सोडून जावं लागेल. त्यांनी मला कधीच स्वीकारले नाही आणि कधी स्वीकारणार पण नाही. बाबांनी माझ्याकडून वचन घेतले, महिनाभराच्या त्या पेपर्सवर विराजसच्या सह्या हव्यात आणि आणि मला त्याच्या आयुष्यातून कायमचं निघून जावं लागलं. पण मी हे विराजसला नाही सांगू शकत. त्याला कळलं तर काय वाटेल त्याला बाबांबद्दल. तो तुटेल त्यांच्यापासून. मी आयुष्यभर राधाचा ऋणी आहे. कारण खऱ्या अर्थाने आज हिने आमचा मुलगा आम्हाला मिळवून दिलाय. माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नाही. मला जावंच लागेल. तुझं प्रेम आहे ना विराजसवर, आहे ना? अगं मग झालं तर हे लग्न होणारच. नाही आई, नाही, हे शक्य नाही. या बदल्यातच त्यांनी विराजसचा जीव वाचवण्यासाठी पैसे दिले. मी बाबांना नाही फसवू शकत. मी शब्द दिलाय त्यांना, मी नाही फसवू शकत. त्यांना फसवू शकत नाहीस ना? अगं मग ज्याच्यावर तुझं जीवापाड प्रेम आहे त्याला असं सोडून जाणं म्हणजे फसवणूक नाही का? राधा, अगं तू बघतेस ना आता विराजसची काय अवस्था आहे. मला खरं सांग राधा, तू अशी गेलीस तर विराजसचं खरोखर भलं होईल? राहू शकेल तुझ्याशिवाय माझा मुलगा? सांग ना. आणि तू तू तरी राहू शकशील का ग त्याच्याशिवाय? सांग ना, बोल ना राधा. आई, मी बाबांना शब्द दिला, मी जाणार. नाहीतर ते आणि बाबांनी चढवलं तर?